मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. इयत्ता 11वी पर्यावरण शिक्षण धडा पहिला. पर्यावरण आणि शाश्वत विकास. पर्यावरणाचे आंतरशाखीय स्वरूप. पर्यावरणशास्त्रात सजीवांशी निगडित प्रत्येक घटकांचा सातत्याने विचार केला जातो. या शास्त्रात प्रामुख्याने विविध प्रकारे बहुआयामी दृष्टिकोनाद्वारे आपल्या सभोवतालच्या निसर्गाची सम्यक ओळख घडवून मानवाच्या निसर्गावरील अतिक्रमणाचाही सखोल विचार करण्यात येतो. पर्यावरण, एन्व्हायरमेंट हा शब्द फ्रेंच शब्द इन्व्हॉर्न म्हणजे सभोवताल यापासून निर्माण झाला असून आपल्या सभोवतालच्या प्रत्येक घटकांचा पर्यावरणात समावेश होतो. सभोवतालचा परिसर म्हणजे पर्यावरण. दरवर्षी 5 जून जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. स्टॉकहोम परिषद, संयुक्त राष्ट्रांची मानवी पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय परिषद स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे दिनांक 5 जून ते 14 जून 1972 या कालावधीत भरली होती. या परिषदेला 114 राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते. पर्यावरणाचा एक अविभाज्य घटक असलेल्या मानवाने पर्यावरणाचे काय केले आहे याचा आढावा घेण्यासाठी संबंधित राष्ट्रांचे सरकारी प्रतिनिधी सर्वोच्च पातळीवरील नेतृत्व करण्यासाठी प्रथमच असे एकत्र आले होते. पर्यावरणाचा समतोल सांभाळण्यासाठी व भावी पिढ्यांसाठी त्याचे संवर्धन करणारी 150 कृती योजना व 20 तत्वे या परिषदेत मान्य करण्यात आली. परिषदेने अवघी पृथ्वी एक, ओन्ली वन अर्थ हे बोधवाक्य स्वीकारले. 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून परिषदेने घोषित केला. पर्यावरण मानवाला प्रामुख्याने हवा, पाणी, अन्नाद्वारे जीवनाचे मूलभूत पाठबळ देते. पृथ्वीवरील नैसर्गिक स्रोतांचे संरक्षण न करता आपण जगूच शकणार नाही. पर्यावरणाशी संबंधित काही मूलभूत संकल्पना. पर्यावरण, पर्यावरणामध्ये त्याच्याशी निगडित सभोवतालच्या सर्वच घटकांचा समावेश असतो. यामध्ये मानव, प्राणी व वनस्पती राहतात. परिस्थितिकीय शास्त्र, जैविक व अजैविक घटकांमधील परस्पर संबंधांचा अभ्यास करणारे शास्त्र. ते निसर्गाच्या संरचनेचा व कार्याचा अभ्यास करते. पर्यावरणशास्त्र, पर्यावरणाचा शिस्तबद्ध व शास्त्रशुद्ध पद्धतीचा अभ्यास म्हणजे पर्यावरणशास्त्र होय. यामध्ये विज्ञान, परिस्थितिकीय शास्त्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, सामाजिक शास्त्र इत्यादींचा समावेश असतो. पर्यावरण शिक्षण, विज्ञान व परिस्थितिकीसह पर्यावरणाशी निगडित सामाजिक व इतर सर्व बाबींचा अभ्यास म्हणजे पर्यावरण शिक्षण. या विषयात सर्व पर्यावरणीय समस्यांचा समावेश होतो. पर्यावरणाचा ऱ्हास, मानवाच्या कृतींमुळे पर्यावरणाची झालेली हानी, जंगलतोड, जल, मृदा, हवा इत्यादींचे प्रदूषण. पर्यावरणाचे संवर्धन, आपण ज्या पद्धतीने निसर्गाचे संरक्षण करतो व नैसर्गिक पर्यावरणाचे झालेले नुकसान भरून काढतो त्या सर्व पद्धती. उदाहरणार्थ, जेव्हा आपण एखाद्या वन्य प्राण्याची शिकार होऊ देत नाही किंवा एखाद्या नापीक प्रदेशाचे जंगलात रूपांतर करतो तेव्हा आपण पर्यावरणाचे संवर्धनच करीत असतो. पर्यावरणाचे 4 विभाग आहेत: वातावरण, जलावरण, शिलावरण, जीवावरण. वातावरण, पृथ्वीच्या संपूर्ण वातावरणातील वस्तुमानांपैकी 99% वस्तुमान हे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या पहिल्या 30 किलोमीटरच्या आत केंद्रित आहे. तापमान व इतर घटकांचा विचार करून पृथ्वीच्या वातावरणाचे खालील स्तरांमध्ये विभाजन केले जाते: तपांबर, ट्रॅपोस्फियर; स्थितांबर, स्ट्रॅटोस्फियर; दलांबर, अयनांबर, आयनोस्फियर; बाह्यांबर, बहिर्मंडळ, एक्सोस्फियर. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही
या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. वातावरणाचे विविध थर. तपांबर, ट्रॅपोस्फिअर. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 12 किलोमीटर उंचीपर्यंतच्या वातावरणाच्या भूपृष्ठालगतच्या सर्वात खालच्या थराला तपांबर म्हणतात. या थरात उंचीनुसार तापमान कमी होत जाते. हे तापमान 160 मीटर उंचीस 10 सेंटीग्रेडने कमी होते. या थरात वेगवेगळ्या उंचीवर व वेगवेगळ्या ठिकाणी तापमानात भिन्नता आढळते. उंचीनुसार इतर थरांपेक्षा हा थर लहान असला तरी हवेच्या वजनाच्या दृष्टीने हा थर महत्त्वाचा असून या थरात वातावरणातील 80% हवा सामावलेली आहे. हवेच्या इतर घटकांबरोबर या थरात बाष्पकण, जलकण, धूलिकण व सूक्ष्म जीवजंतू आढळून येतात. सजीवांच्या दृष्टीने हा थर अत्यंत महत्त्वाचा व उपयुक्त असून या थरात पाऊस, वारा, वादळ, गारा, बर्फ, हिमवृष्टी, विजा, ढग इत्यादी आविष्कार आढळतात. तपस्तब्धी, ट्रॅपोपाउज. तपांबर व स्थितांबर या थरांना वेगळे करणाऱ्या थराला तपस्तब्धी म्हणतात. तपांबराच्या वरच्या बाजूला 2 ते 3 किलोमीटर वर आहे. तपस्तब्धी छतासारखा हवेचा थर असून त्यात हवा स्थिर झालेली असते. तपस्तब्धी या अदृश्य थरामध्ये हवा, पाऊस, वारा, वीज, ढग, वादळ इत्यादी सारखे कोणतेच आविष्कार आढळत नाहीत. तपस्तब्धीची रुंदी 1.5 किलोमीटर आहे. या विभागात हवेचे तापमान 560 सेंटीग्रेड असते. या थरात शुष्क ओझोनचे प्रमाण जास्त असते. स्थितांबर, स्ट्रॅपोस्फिअर. तपस्तब्धी आणि स्थितस्तब्धी यांच्यामधील भाग स्थितांबर म्हणून ओळखला जातो. या थराची उंची ऋतुमानानुसार बदलत राहते. तपांबराच्या विशिष्ट उंचीपर्यंत तापमान कायम स्थिर असते, परंतु 32 किलोमीटर उंची पलीकडे तापमानात वाढ होत जाते. या थरात समोष्णतेचा पट्टा असे म्हणतात. सूर्यापासून मिळालेली उष्णता या थरात शोषली जाते. यामुळे तापमान कायम राहते. या थराचा विस्तार उन्हाळ्यात जास्त तर हिवाळ्यात कमी असतो. वातावरणाच्या या भागात हवा विरळ असते. आर्द्रता, धूलिकण, ढग इत्यादीचे प्रमाण अजिबात नसते. ओझोनांबर, ओझोनोस्फिअर. भूपृष्ठापासून सुमारे 20 ते 35 किलोमीटर उंचीवर ओझोन वायूचे आवरण आहे. या आवरणालाच ओझोनांबर असे म्हणतात. सूर्यप्रकाशातील अतिनील किरणे जेव्हा ऑक्सिजनमधून येतात तेव्हा त्यांच्यात प्रक्रिया होऊन ओझोन वायू O3 निर्माण होतो. ओझोन थर सूर्याकडून येणाऱ्या घातक अशा अतिनील किरणांचे शोषण करतो. त्यामुळे ओझोन थराचे तापमान वाढते. या थरामुळेच पृथ्वीवरील जीवसृष्टीचे संरक्षण झाले आहे. म्हणून ओझोन वायूच्या थराला पृथ्वीची संरक्षक छत्री असे म्हणतात. आज वाढत्या प्रदूषणामुळे ओझोनांबर कमकुवत होत चालले असून त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढू लागले आहे. ग्लोबल वॉर्मिंग. यामुळे सजीवांच्या जगण्याच्या दृष्टीने ही बाब गंभीर बनली आहे. दलांबर, आयनांबर, आयनोस्फिअर. स्थितांबराच्या पलीकडे भूपृष्ठापासून सुमारे 360 ते 400 किलोमीटर अंतरापर्यंतच्या वातावरणाच्या भागाला अयनांबर म्हणतात. हा भाग पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 104 ते 112 किलोमीटरवर आहे. रेडिओ तरंग याच थरातून पृथ्वीकडे परावर्तित होतात. यामुळे आपण रेडिओ ऐकू शकतो. वातावरणातील एकूण हवेच्या 1% हवा या थरात असते. मध्यांबर हे स्थितांबरापासून सुरू होऊन ते 85 किलोमीटर पर्यंत आहे. मध्यांबाचा सगळ्यात वरचा भाग थंड असून त्याचे तापमान -130 फॅरनहाइट
म्हणजे -90° एवढे असून त्याला मध्यस्तब्दी असे म्हणतात. या भागात जेट विमान फुगे पुरेसे उंच जात नाहीत. बाह्यांबर, बहिर्मंडळ, एक्झोस्फिअर. भूपृष्ठापासून 500 ते 750 किलोमीटर उंचीच्या थरात बाह्यांबर किंवा बहिर्मंडळ म्हणतात. रॉकेट व रेडिओ लहरीवरून केलेल्या निरीक्षणावरून या थरात सुमारे 490 किलोमीटर उंचीवर 1700°C तापमान आढळून आले आहे. यामध्ये ऑक्सिजन, हेलियम, हायड्रोजन, न्यूट्रल अणू असे सुमारे 2000 किलोमीटर उंचीपर्यंत न्यूट्रल अणूंचा प्रभाव असतो. याला चुंबकीय मंडल म्हणतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. हवामानात वातावरणाची भूमिका. वेगवेगळ्या प्रादेशिक हवामानामुळे पृथ्वी विविध प्रकारच्या सजीवांना आधार देण्यास सक्षम आहे. पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांवर अतिशय थंड व विषुववृत्तावर अतिउष्ण हवामान असते. एखाद्या प्रदेशाच्या हवामानाचे बऱ्याचदा वर्णन केले जाते, जसे भरपूर सूर्यप्रकाश असणारी, वादळी, कोरडे आणि आर्द्र वातावरण काही तासांमध्ये बदलू शकते, तर हवामान मोठ्या कालावधीत बदलते. पृथ्वीचे जागतिक हवामान हे प्रादेशिक हवामानाची सरासरी आहे. आज आपल्याला असे अनुभवास येत आहे की उष्णता फार झपाट्याने वाढते आहे. वैज्ञानिकांनी सर्वसाधारणपणे असे म्हटले आहे की मानवी क्रियांमुळे हरितगृह वायू वाढत आहे. ते वातावरणातील उष्णता शोषून घेत आहेत. जलावरण. पृथ्वीच्या 71% पेक्षा जास्त भाग हा जलावरणाने व्यापलेला आहे. उदाहरणार्थ महासागर, खारे पाणी आणि गोडे पाणी. जलावरणामध्ये सर्व भूपृष्ठावरील व भूपृष्ठाखालील पाण्याचा समावेश होतो. उदाहरणार्थ समुद्र, नद्या, महासागर, तळे, तलाव, झरे इत्यादी. शिलावरण. पृथ्वीचे कवच व घनरूप असणारा भाग म्हणजे शिलावरण होय. शिलावरणामधील जीवाश्म इंधन आणि खनिजे आढळतात. वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारी पोषक मूलद्रव्ये या आवरणात असतात. जीवावरण. सजीवांचे अस्तित्व असणारा पृथ्वीच्या भोवतालचा थर म्हणजेच जीवावरण होय. यामध्ये सजीव प्राणी असतात आणि ते एकमेकांसोबत तसेच सभोवतालच्या निर्जीव घटकांसोबत आंतरक्रिया करतात. यामध्ये वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव आणि त्यांच्या अधिवासांचा समावेश होतो. व्याप्ती व महत्त्व. पर्यावरण हा एकच विषय नसून विज्ञान व सामाजिक शास्त्र समाविष्ट असलेला अनेक विषयांचा एकत्रित अभ्यास आहे. आपल्या पर्यावरणाचे सर्व पैलू समजण्यासाठी आपणास जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, भूगोल, संसाधन व्यवस्थापन, अर्थशास्त्र, अभियांत्रिकी, सामाजिक शास्त्र व लोकसंख्या यांच्याशी संबंधित विषय समजावून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पर्यावरण शिक्षणाची व्याप्ती अतिशय मोठी आहे व जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या विद्याशाखेच्या काही पैलूंचा यामध्ये अभ्यास होतो. आपण ज्या भागात राहतो त्या भागाच्या नैसर्गिक इतिहासाचा आपण अभ्यास केला तर आपल्या आजूबाजूचा परिसर हा मुख्यत्वे वन, नदी, डोंगर, वाळवंट किंवा या सर्व घटकांचे एकत्रित स्वरूप असा होता. आपण मानवाने बदल केलेल्या गाव, शहर किंवा महानगरांच्या भूपट्ट्यामध्ये राहतो. आपल्याला आपले अन्न सभोवतालच्या गावांमधून मिळते व ही खेडी त्यासाठी वने, गवताळ प्रदेश, नद्या अशा नैसर्गिक स्रोतांवर अवलंबून असतात. वाढत्या प्रमाणात भोगाभिमुख होणाऱ्या आपल्या समाजाला विविध वस्तू पुरवणारी औद्योगिक प्रगती व शेती या दोन्हींमध्ये नैसर्गिक स्रोतांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात आहे.
पुढील पिढ्यांसाठी काहीच शिल्लक न ठेवता आपण ते असेच अतिवापर करत राहिलो तर नजीकच्या भविष्यकाळात ते संपून जातील. यामुळे झटपट आर्थिक प्रगती झालेली असली तरीही अनियोजित विकासामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी झाली आहे. हवामान स्थिती, हवामानातील बदल, पाण्याची गुणवत्ता इत्यादी अनेक घटकांद्वारे पर्यावरण आपल्याला प्रभावित करत असते. तसेच आपण सुद्धा अनेक वेळा पर्यावरणाला नकारात्मक पद्धतीने प्रभावित करतो. आपण झाडे तोडतो किंवा कचरा फेकून देतो, याचा पर्यावरणावर वाईट परिणाम होत असतो. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. औद्योगिक विकास, वाढती लोकसंख्या व त्याला लागणाऱ्या अनेक सोयीसुविधा, प्रदूषण या सर्व कारणांमुळे आजच्या युगात हवा, पाणी आणि अन्न हे घटक प्रदूषित झाले आहेत. पर्यावरणासाठी आपण कसे योगदान देऊ शकतो? विविध प्रकारच्या पर्यावरणीय समस्या व धोके यांची माहिती मिळवा. पर्यावरणाविषयी आदर निर्माण करा व त्याची काळजी घ्या. पर्यावरणाची हानी न करता विकास करण्यासाठी नवीन कल्पनांचे स्वागत व त्यांचा स्वीकार करा. पर्यावरणाचे कायदे समजावून घ्या व त्यांचे पालन करून पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या कामात परिणामकारक भूमिका निभवा. लहान व मोठ्या प्रमाणावर हवा, पाणी, माती, प्राणी व त्यांच्या एकमेकांवर अवलंबून असलेल्या परस्पर क्रिया याबाबत छोटे प्रयोग हाती घेऊन पर्यावरणाच्या बाबतीत बरेच काही शिकता येईल. पर्यावरण शिक्षण व जागरूकता. इसवी सन 1970 पासून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमधून पर्यावरण जागृती करण्यासाठी प्रयत्न झाले, परंतु पर्यावरण शिक्षणातून अधिक माहिती व कृतीची आवश्यकता असल्याची जाणीव बऱ्याच लोकांना आहे. बऱ्याच प्रमुख देशांपैकी भारत देशात पर्यावरण विषयक जागरूकता मोहीम राबवणाऱ्या अनेक अशासकीय संस्था आपल्या देशात आहेत. पर्यावरण जागृतीतून चांगले विचार, पर्यावरणयुक्त व्यवस्थापन घडवून आणण्यासाठी संपर्क माध्यमे व सार्वजनिक संस्थांच्या भूमीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आर्थिक नियोजन व पर्यावरण संरक्षण यांचे एकत्रित अनुकूलन करून घेण्याची वेळ आता आली आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण व गरिबी या घटकांमुळे आपल्या नैसर्गिक स्रोतांवर ताण पडून पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पर्यावरणाचा आणखी ऱ्हास थांबवण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनेक शासकीय व अशासकीय संस्थांना पर्यावरण संरक्षण करण्यासाठी सक्रिय सहभाग घेण्यास व त्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचे आदेश दिले आहेत. पर्यावरणाचे प्रदूषण फक्त कायदे करून थांबवता येणार नाही. पर्यावरण संरक्षणाच्या बाबतीत लोकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा ठरतो. पर्यावरण शिक्षण हे पर्यावरणाबाबतच्या ज्ञानाचा व जागरूकतेचा समग्र दृष्टिकोन विकसित करून अभ्यास करण्याचा विषय आहे. त्यामुळे पर्यावरणासमोरील समस्या व आव्हाने याबाबत समाज संवेदनशील बनतो. पर्यावरणात रुची असलेल्या व्यक्ती, कौशल्य व नैपुण्य विकसित असलेल्या व्यक्ती योग्य अशा उपाययोजना सुचवू शकतात. पर्यावरण शिक्षणाच्या पायऱ्या. ज्ञान. पर्यावरण व आनुषंगिक समस्या व उपाययोजना यांची मूलभूत समज येण्यासाठी विविध प्रकारची माहिती घेणे गरजेचे आहे. जागरूकता. पर्यावरण व त्याबद्दलच्या समस्यांचा बाबत जागरूकता व संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी सामाजिक गट व व्यक्तींना मदत करणे व त्यावरील उपाय सुचवणे. दृष्टिकोन. पर्यावरणाविषयी काळजीची भावना व मूल्ये रुजवण्यासाठी तसेच पर्यावरण सुधारणा व संरक्षणामध्ये सक्रियतेने सहभागी होण्यासाठी सामाजिक गट व व्यक्तींना मदत करणे. कौशल्य. समस्यांचे मूळ शोधण्यासाठी व समस्यांवर उपाययोजना सुचवण्यासाठी
पर्यावरण व्यवस्थापनाची कौशल्ये विकसित करणे. मूल्ये: नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन करण्याची गरज व मूल्ये विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्था पर्यावरणाचे रक्षण व नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन करण्यासाठी अनेक शासकीय व अशासकीय संस्था काम करत आहेत. भारतीय वनस्पती सर्वेक्षण BSI देशातील वनस्पती स्रोतांचा शोध लावण्यासाठी व वनस्पती प्रजातींचे आर्थिक लाभाच्या दृष्टीने संशोधन करण्याच्या उद्दिष्टाने भारतीय वनस्पती सर्वेक्षण BSI या संस्थेची 1890 मध्ये स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. वनस्पतींचे सखोल सर्वेक्षण करणे, देशातील वनस्पतींचे आढळ अस्तित्व, पारिस्थितिकी व आर्थिक उपयुक्तता याबाबत अचूक व तपशीलवार माहिती जमा करणे ही या संस्थेची उद्दिष्टे आहेत. वन अनुसंधान संस्था FRI वनांचे व्यवस्थापन आणि संरक्षण करण्यासाठी व प्रशिक्षणासाठी कर संशोधन संस्थेची स्थापना सन 1906 मध्ये डेहराडून येथे करण्यात आली. या संस्थांमध्ये देशातील वनाधिकारी व वनसंरक्षकांना प्रशिक्षण दिले जाते. भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण ZSI वन्यजीवांचे सर्वेक्षण, संशोधन आणि शोध घेऊन त्यांच्याबाबत विविध ज्ञात आणि अज्ञात पैलूंच्या ज्ञानाचा विकास होण्यासाठी 1 जुलै 1996 रोजी भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण संस्थेची स्थापना झाली. याचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. भारतातील विविध राज्यातील परिसंस्था व संरक्षित क्षेत्रातील प्राणी वैविध्याचे सर्वेक्षण, संशोधन, शोध व संनियंत्रण करणे अशी भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण संस्थेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेची स्थापना 5 ऑक्टोबर 1948 रोजी पहिली जागतिक पर्यावरण संघटना म्हणून ती ओळखली जाते. या संस्थेने सरकारी व नागरी संघटनांना एकत्र आणण्याचे काम केले आणि निसर्गाचे संवर्धन करण्याच्या ध्येयाचा स्वीकार करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केले. संवर्धनासाठी मार्गदर्शन करण्यासाठी विज्ञान व साधने यांची तरतूद करणे व आंतरराष्ट्रीय सहकार्यास चालना देणे ही संघटनेची उद्दिष्टे आहेत. याचे मुख्यालय स्वित्झर्लंड येथे आहे. पाणथळ जमिनीसाठी रामसर करार 1971, जागतिक वारसा करार 1972, धोक्यातील प्रजातींचा आंतरराष्ट्रीय करार CITI 1974 व जैवविविधता करार CBD 1992 यासहित अनेक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय करार निर्माण करण्यात आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेने मूलभूत भूमिका निभावली आहे. 1980 मध्ये IUCN आणि युनायटेड नेशन एन्व्हायरमेंटल प्रोग्राम या UNEP आणि WWF यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक संवर्धन धोरण जाहीर केले, ज्यामध्ये शाश्वत विकासाची संकल्पना ठरवण्यात आली आणि जागतिक स्तरावर शाश्वत विकासाचा आणि संवर्धनाचा अजेंडा ठरवण्यात आला. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था NEERI राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था नागपूर ही वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद CSIR नवी दिल्ली यांची घटक संस्था असून त्यांच्या चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता व मुंबई येथे 5 विभागीय प्रयोगशाळा आहेत. पर्यावरणशास्त्र व अभियांत्रिकी शास्त्र यामध्ये संशोधन व विकासात्मक अभ्यास हाती घेणे, प्रदेशातील उद्योगांना व स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादींना सेवा व प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे पर्यावरण प्रदूषण समस्यांच्या बाबतीत सहाय्य करणे हे उद्दिष्ट आहे.
शाश्वत विकासासाठी पर्यावरणशास्त्र व अभियांत्रिकीमध्ये नेतृत्व करण्याचा संस्थेचा दृष्टिकोन आहे. जागतिक नैसर्गिक वन्यजीव निधी WWF जागतिक वन्यजीव निधी एप्रिल 1961 मध्ये संकल्पित करून आंतरराष्ट्रीय नैसर्गिक संवर्धन संघटनेच्या स्वित्झर्लंड येथील मुख्यालयात स्थापन करण्यात आला. पांडा हा प्राणी जागतिक वन्यजीव निधीचे WWF बोधचिन्ह आहे. जागतिक वन्यजीव निधीचे WWF वन्यजीव व्यापार पथक ट्रॅफिक ट्रेड रेकॉर्ड ॲनालिसिस ऑफ फ्लोरा अँड फौना इन कॉमर्स यांना 1986 मध्ये वन्यजीवांच्या बेकायदेशीर व्यापाराविरुद्ध व्यापक प्रसिद्धीची मोहीम हाती घेतली. पृथ्वीवरील नैसर्गिक पर्यावरणाचा ऱ्हास थांबवून मनुष्य निसर्गाशी सामंजस्याने वागेल असे भविष्य निर्माण करणे, जगातील जैवविविधतेचे संवर्धन करणे, पुनर्नवीकरण नैसर्गिक स्रोतांचा शाश्वत वापर सुनिश्चित करणे, प्रदूषणात व उधळपट्टी स्वरूपाच्या नैसर्गिक उपभोगात घट होण्यास प्रोत्साहन देणे ही जागतिक वन्यजीव निधीची उद्दिष्टे आहेत. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEP संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम संघटनेची स्थापना सन 1972 मध्ये नैरोबी केनिया येथे करण्यात आली. जागतिक पर्यावरण विषय पत्रिका निर्धारित करणारे ते एक आघाडीचे जागतिक पर्यावरण प्राधिकरण आहे. संयुक्त राष्ट्रांच्या प्रणालीत शाश्वत विकासाच्या पर्यावरणीय परिणामाची सुसंगत पद्धतीने अंमलबजावणी होण्यासाठी संघटना प्रोत्साहन देते. भविष्यातील पिढ्यांच्या जीवनाच्या गुणवत्तेशी तडजोड न करता पर्यावरणाचे संवर्धन करत स्वतःच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास लोक व राष्ट्रांना प्रेरणा देण्यासाठी तसेच त्याबाबत माहिती होण्यासाठी नेतृत्व पुरवणे व भागीदारीस प्रोत्साहन देणे हे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे ब्रीदवाक्य आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ CPCB या कायदेशीर संस्थेची स्थापना 1974 मध्ये जल अधिनियम 1974 प्रतिबंध आणि प्रदूषण नियंत्रण या कायद्याअंतर्गत झाली. अधिनियम 1974 पुढे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे हवा अधिनियम 1981 प्रतिबंध आणि प्रदूषण नियंत्रण यांचे अधिकार आणि कार्य सोपवण्यात आली. जल व वायू प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रणाबाबत व हवेची गुणवत्ता सुधारण्याबाबत केंद्र सरकारला सल्ला देणे ही राष्ट्रीय पातळीवर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची कार्य आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ MPCB 1970 मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना झाली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कार्य प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी माहिती गोळा करणे, आराखडा तयार करणे, सर्वसमावेशक माहिती कार्यक्रम प्रसारित करणे व त्याची अंमलबजावणी करणे, सांडपाणी मलमूत्र उपाययोजना आणि व्यवस्थेसाठी असलेल्या सुविधा तसेच हवेचे प्रदूषण नियंत्रण व्यवस्था यांची बारकाईने पाहणी करणे, प्रदूषण नियंत्रण, टाकाऊपासून टिकाऊ व पुनर्वापर, पर्यावरणपूरक उपक्रम यांना सहाय्य करणे आणि प्रोत्साहन देणे, लोकांमध्ये स्वच्छता आणि आरोग्यदायी पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी BNHS बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही राष्ट्रव्यापी वन्यजीव संशोधन संघटना असून तिची सुरुवात 1883 ला करण्यात आली. संवर्धन व जैवविविधता संशोधनात
काम करत असलेली भारतातील ही एक आघाडीची अशासकीय संघटना आहे. अनुदानाद्वारे संघटना अनेक संशोधन उपक्रमांना हातभार लावते व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी शोधपत्रिका हे नियतकालिक प्रकाशित करते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. कृतीवर आधारित संशोधन, शिक्षण व सामाजिक जागरूकता याद्वारे निसर्गाचे व विशेषतः जैवविविधतेचे संवर्धन करणे हे संस्थेचे ध्येय आहे. धोक्यात असलेल्या प्रजाती व अधिवासांचे संवर्धन सर्वोत्तम करण्याचा संस्थेचा दृष्टिकोन आहे. नैसर्गिक इतिहासाचे नमुने गोळा करणे, विविध प्रजाती व अधिवासांवर संशोधन करणे, भूप्रदेश व समुद्र किनाऱ्यांचे संवर्धन करणे, पर्यावरण माहिती प्रणाली, जनमानसात शिबिरे, प्रदर्शने, व्याख्याने व अन्य कार्यक्रम आयोजित करणे, संवाद व पुरस्कार, विद्यापीठीय अभ्यास ग्रंथालय, वन्यजीव संवर्धन प्रकाशने व स्मरणिका शिक्षण केंद्र अशा बाबींचा संस्थेच्या मुख्य उपक्रमांमध्ये समावेश आहे. भारतीय वन्यजीव संस्था WII भारतातील वन्यजीव संस्था 1982 मध्ये स्थापित वन्यजीव संस्था WII आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त संस्था आहे. ही संस्था प्रशिक्षण कार्यक्रम, शैक्षणिक अभ्यासक्रम, वन्यजीव संशोधन व व्यवस्थापनातील सल्ला देते. जैवविविधतेशी संबंधित विषयावर या संस्थेत भारतभर संशोधन सुरू असते. याचे मुख्यालय डेहराडून येथे आहे. भारतातील वन्यजीव संस्थांची उद्दिष्टे: वन्यजीव संसाधनांवर वैद्यकीय ज्ञान तयार करणे, वन्यजीवांचे संरक्षण व व्यवस्थापन करण्यासाठी विविध स्तरांवर कर्मचारी प्रशिक्षित करणे व संशोधन करणे, वन्यजीव संशोधन, व्यवस्थापन आणि प्रशिक्षण या विषयांवर आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहयोग करून आंतरराष्ट्रीय महत्त्वपूर्ण प्रादेशिक केंद्र म्हणून विकसित केले. भारतीय पर्यावरण विषयक माहिती प्रणाली ENVIS देशभरातील पर्यावरण विषयक निर्णय घेणारे, नियोजन करणारे वैज्ञानिक, अभियंते, संशोधक यांना पर्यावरणाबाबत माहिती देण्यासाठी सन 1982 मध्ये भारत सरकारने पर्यावरण माहिती प्रणाली स्थापन केली. पर्यावरण संरक्षणात व्यक्तींचे योगदान: डॉक्टर सलीम अली हे भारतातील पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी पक्षीशास्त्राची पद्धतशीर मांडणी केली. तोपर्यंत भारतात कोणालाही पक्षी विविधतेविषयी माहिती नव्हती. सलीम अली हे पक्षीतज्ञ व निसर्गप्रेमी असल्यामुळे भारताचे पक्षीप्रेमी म्हणून ओळखले जातात. आताचे केवलदेव राष्ट्रीय उद्यान, भरतपूर अभयारण्य हे डॉक्टर सलीम अलींच्या सततच्या प्रयत्नांमुळे झालेले आहे. जेव्हा केरळमध्ये स्थानिक सरकार सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेत जलविद्युत प्रकल्प बांधण्याचा बेत आखत होते, तेव्हा त्यांनी विणकर पक्ष्यावर केलेले संशोधन व त्याच्या अधिवासाचे निरीक्षण सर्वोत्कृष्ट ठरले. जगातल्या पक्षीशास्त्रज्ञांनी त्यांची वाखाणणी केली. ब्रिटिश ऑर्निथोलॉजी युनियनने 1967 साली सुवर्ण पदक देऊन सन्मानित केले गेलेले ते पहिले भारतीय होते. त्याच वर्षी त्यांना जे. पॉल वन्यजीव संवर्धन पुरस्कार मिळाला. MC मेहता 1984 पासून भारतातील पर्यावरणावर काम करणारे पर्यावरण तज्ज्ञ व सुप्रसिद्ध कायदेतज्ञ आहेत. त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी काही
जनहित याचिका कोर्टात दाखल केल्या होत्या. त्यांनी लढविलेल्या अनेक लवादांपैकी सुप्रीम कोर्टात जिंकलेल्या सुप्रसिद्ध लवादात ताजमहालचे संरक्षण, गंगा शुद्धीकरण, महाविद्यालयीन स्तरावर पर्यावरण शिक्षण सक्तीचे करण्यासाठी यासारख्या अनेक पर्यावरण संरक्षण विषयक मुद्द्यांचा समावेश होतो. त्यांच्या कामातून मेहतांनी काही राष्ट्रीय मुद्दे मांडले, जसे की जल प्रदूषण, हवा प्रदूषण, वाहनांचे प्रदूषण, किनाऱ्यांचे संवर्धन आणि मोठे कारखाने शहरी भागातून हलवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी एकट्याने 40 पेक्षा जास्त लवादे प्रदूषण करणाऱ्यांविरुद्ध लढवले. प्रदूषण थांबवण्यासाठी या नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करण्यासाठी भारतात पुरेसे पर्यावरण कायदे आहेत. आपण ते आपल्याला इच्छा असेल तेव्हा पर्यावरण हानी करणाऱ्या किंवा अशाश्वत विकास करणाऱ्या विरुद्ध कायदे करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मेहतांच्या कामाने एकटा माणूस पर्यावरण रक्षणासाठी काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण मिळते. त्यांचे योगदान हे आपल्याला प्रेरणादायी आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलन सुरू केले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची ख्याती झाली. हा एक लोकसहभागातून जंगलाच्या संवर्धनासाठी केलेला प्रयत्न मानला जातो. त्यांनी तेहरी धरण थांबवण्यासाठी काम केले. हे भूकंपप्रवण क्षेत्र असल्यामुळे त्यांचे हे प्रयत्न कायम स्मरणात राहतील. डॉक्टर M.S. स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. ते भारताचे आघाडीचे शेतीतज्ञ आहेत. त्यांनी शेतकी तसेच नैसर्गिक जैवविविधतेची जपणूक करण्यासाठी मौलिक योगदान दिले आहे. डॉक्टर स्वामीनाथन यांनी चेन्नई येथे डॉक्टर M.S. स्वामीनाथन संशोधन केंद्राची स्थापना केली असून या केंद्राद्वारे प्रामुख्याने जैवविविधतेचे रक्षण करण्यासंबंधी संशोधन करण्यात येते. आपणास बिश्नोई लोकांची गोष्ट माहीत आहे काय? राजस्थानमधील बिश्नोई समाजाचे लोक हे त्यांच्या सभोवताली असलेल्या झाडे, पशु व पक्ष्यांची काळजी घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. 1730 मध्ये जोधपूरचा राजा अभयसिंह यांना त्यांचा राजमहाल बांधावयाचा होता. त्यासाठी भाजक्या विटांसाठी मोठ्या प्रमाणावर लाकडाची आवश्यकता होती. त्यांनी त्यांचे मंत्री गिरधर दास यांना लाकूड तोड्यांच्या सोबत झाडे कापण्यासाठी बिश्नोई लोकांची वस्ती असलेल्या खेजारली या गावात पाठवले. त्या गावातील स्थानिक रहिवासी अमृता देवी यांना झाडे वाचवायची होती. त्यांनी धावत जाऊन झाडांचे संरक्षण करण्यासाठी झाडाला मिठी मारली. त्यांच्या मुलींनी सुद्धा त्यांचे अनुकरण केले. गिरीधर दास व लाकूड तोड्यांना लाकडे न तोडण्यासाठी विनंती केली. गिरधर दास यांनी त्यांच्या माणसांना झाडे आणि महिलांची कत्तल करण्याची आज्ञा दिली. बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली व झाडांची सुटका करण्यासाठी अनेक लोक धावले. पण झाडांची तोड सुरूच राहिली आणि रात्र होईपर्यंत 336 लोकांनी वनाचे संरक्षण करण्यासाठी आपला जीव गमावला होता. राजांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्यांना पश्चात्ताप झाला. त्यांनी बिश्नोई वनात झाडे कापण्यावर कायमची बंदी घातली. बिश्नोई समाजाने या पर्यावरण प्रेमी नियमांचे कसोशीने पालन केले. खेजारलीमध्ये या समाजाने निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे अनेक किस्से आहेत. वन व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी धैर्य व शौर्य दाखवणाऱ्या गाव समूहांना भारत सरकारतर्फे अमृता देवी वन्यजीव संरक्षण पुरस्कार बहाल करण्यात येतो. मानवी समाज
पर्यावरण संरक्षणाला आपल्या परंपरेचा भाग कसा बनवू शकतो याचे बिश्नोई हे प्रेरणादायक उदाहरण आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. शाश्वत विकास सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक विविधता असलेला तसेच क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असलेला भारत हा विकसनशील देश आहे. भौगोलिक रचनेनुसार भारताला लांब किनारपट्टी लाभली आहे. भारतातील उपखंडांमध्ये सुद्धा विविधता स्पष्ट दिसून येते. येथे 10 वेगवेगळे जैवभौगोलिक प्रदेश आढळतात. भारतात वाढत्या लोकसंख्या दरामुळे सामाजिक आर्थिक विषमता दिसून येते. भरमसाठ व आटोक्यात न येणाऱ्या वाढत्या लोकसंख्येमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. या सगळ्या गोष्टींचा पर्यावरणावर होणारा वाईट परिणाम हा अमर्याद काळ होतो. याचे परिणाम आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या सामाजिक घटकांवर दिसून येतात, तसेच पुढील पिढ्यांवर दिसून येतात. अशाश्वत वाढ यावर उपाय म्हणून भारताने स्टॉकहोम येथे 1972 मध्ये झालेल्या परिषदेमध्ये शाश्वत विकास ही संकल्पना स्वीकारली. 1992 साली झालेल्या युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट भारताने 187 देशांसोबत शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी रिओ करार केला. 1992 साली UNCED च्या झालेल्या वसुंधरा शिखर परिषदेत शाश्वत विकासामध्ये शिक्षणाची असलेली भूमिका महत्त्वाचा ठराव होता. अजेंडा 21 शिक्षण हे शाश्वत विकास करण्यासाठी आवश्यक असणारे एक साधन आहे. शिक्षणामुळे जनतेमध्ये पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण होणे व पर्यावरणाचे संरक्षण होणे असे 2 फायदे होतात. त्याचबरोबर पर्यावरण संरक्षणामुळे व शिक्षणामुळे लोक सक्षम होऊन सामाजिक व आर्थिक विषमता कमी होण्यास मदत होते. पर्यावरण विषयक समस्या व पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूकतेविषयक सर्व स्तरावर शिक्षण देण्यासाठी भारत सरकारने मानव संसाधन विकास मंत्रालयाची शिफारस केली आहे. युनेस्कोच्या डिसेंबर 2002 मध्ये झालेल्या 57व्या सभेनुसार संयुक्त राष्ट्राने युनेस्को 2002 शाश्वत विकासाच्या शिक्षणासाठी दशक 2005 ते 2015 DESD अशी घोषणा केली व त्यामध्ये शिक्षण हा शाश्वत विकास घडवण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे यावर भर देण्यात आला. युनेस्को 2004 च्या मतानुसार शाश्वत विकासासाठी शिक्षण हे जरी औपचारिक असले तरी त्याच्या रोजच्या व्यावहारिक व सामाजिक जीवनाशी संबंध येतो. शाश्वत विकास शिक्षणामुळे समस्या सोडवण्याच्या क्षमतेमध्ये सहकार्य व माहितीचे आदानप्रदान वाढ होते. शाश्वत विकास संकल्पना. शाश्वत विकास म्हणजे असा विकास की ज्याद्वारे भावी पिढीच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेला धक्का न पोचवता आजच्या पिढीच्या गरजा पूर्ण करणे होय. शाश्वत विकास म्हणजे चिरंतन अथवा चिरकाल टिकणारा विकास. ब्रुटलँड रिपोर्ट 1987. शाश्वत विकासाची 3 मुख्य उद्दिष्टे आहेत. आर्थिक समतोल आर्थिक वाढ करणे, पर्यावरणीय पर्यावरण सुरक्षित ठेवणे, सामाजिक समाजातील प्रत्येक घटकाला संसाधनांचा वापर करण्यासाठी समाविष्ट करणे. गरज ही संकल्पना मानवाच्या अतिमहत्त्वाच्या गरजांशी निगडित आहे. सद्यस्थितीमध्ये लाखो लोकांना पुरेसे अन्न, व्यवस्थित घर, स्वच्छ पाणी आणि पायाभूत प्राथमिक शिक्षण मिळत नाही. या व्याख्येवरून
असे स्पष्ट होते की मानवाच्या अतिमहत्वाच्या पायाभूत गरजा पूर्ण होणे आवश्यक आहे. पण याचबरोबर शाश्वत विकासामध्ये भविष्यातील पिढीने आपल्या गरजा या नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास न करता किंवा नष्ट न करता पूर्ण करणे हे तेवढेच महत्त्वाचे आहे. यामध्ये पाण्याची संसाधने, विविध परिसंस्थेची उत्पादने, हवेची गुणवत्ता या बाबींचा समावेश होतो. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. विकासाचा पारंपरिक अर्थ असा होतो की आर्थिक सुबत्ता असणे किंवा दागदागिने आणि सर्व सोयी सुविधा असणे होय. पण वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक सुबत्ता ही इतर काही घटकांवर अवलंबून असते, जे घटक कमाईपेक्षा वेगळे आहेत. शाश्वत विकास हा आर्थिक विकासापेक्षा मोठा आहे. कमी कालावधीत झालेला विकास हा जास्त काळ टिकू शकत नाही. तो अशाश्वत होऊ शकतो. विचार करून कृती करा. वर्तमानातील आणि भूतकाळातील पिढी घरगुती कामासाठी आणि कारखानदारीसाठी जीवाश्म इंधनाचा वापर करतात आणि करत होती. त्यामुळे वातावरणात बदल होत गेले. दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही ऊर्जा संवर्धनासाठी काय करणार? गरज नसताना वर्गातील पंखे, दिवे बंद करणे. शाश्वत वावर संकल्पना. विकास हा संसाधनांच्या वापरावर अवलंबून आहे. त्यामुळे शाश्वत विकासाच्या दृष्टीने वाटचाल करायची असेल तर संसाधने वापरामध्ये बदल करणे आवश्यक आहे. संसाधनांच्या शाश्वत वापराच्या पद्धती पुनर्नवीकरणीय व अपुनर्नवीकरणीय संसाधने यावर परिणाम करतात. पुनर्नवीकरणीय संसाधनांचा वापर हा त्याची निर्मिती होण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त होता कामा नये. अपुनर्नवीकरणीय संसाधनांना पर्याय उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत त्यांचा अतिवापर करू नये. उपलब्ध असलेली नैसर्गिक संसाधने कमी होत चालली आहेत कारण उपभोक्ता वाढत चालला आहे. सध्याच्या संसाधने अतिवापर करण्याच्या पद्धतीमुळे प्रदूषण वाढत चालले आहे, जे आपल्या पर्यावरणाचे नुकसान करते. निसर्गामध्ये मानवाच्या गरजा भागवण्यासाठी पुरेशी साधनसंपत्ती आहे, परंतु हाव भागवण्यासाठी नाही. महात्मा गांधी. अलीकडील काळामध्ये उपभोक्तावाद आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. समाजात श्रीमंत आणि वंचित गट संसाधने असमान वापरतात. आपल्या अत्याधिक संसाधन वापरामुळे अतिप्रमाणात कचरा तयार होतो. आपल्या पर्यावरणाच्या पुढील गोष्टीस प्रतिबंध करण्यासाठी या आपल्या जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. आपल्यापैकी प्रत्येक जण संसाधनांचा वापर मोठ्या प्रमाणात करून त्यांच्या पाऊलखुणा ठेवत आहे. या पाऊलखुणा कमी करण्याची आज गरज आहे. भविष्यासाठी आपली नैसर्गिक संसाधन वाचवण्याची सकारात्मक विचारांची गरज आहे. याला आता पर्यावरण हातखुणा म्हणतात. आज भारतात जरी वेगाने लोकसंख्येत वाढ होत असली तरी वेगाने औद्योगिकरण आणि संसाधनांचा वापर होत असला तरी आज देशात नैसर्गिक संसाधने आहेत आणि म्हणूनच त्यांचे संरक्षण करण्याची गरज आहे. कार्यालयातील 50 लोकांनी 10% कागद दोन्ही बाजूने वापरले तर ती कंपनी एका वर्षाला 10 झाडे वाचवू शकते. एक काचेची बाटली तयार करण्यासाठी लागणारी ऊर्जा पुनर्चक्रीकरण करून साठवली तर त्या ऊर्जेपासून 100 वॅटचा बल्ब 4 तास पेटू शकतो. प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिक कचरा समुद्रात फेकल्यामुळे एका वर्षाला लाखोंच्या संख्येने समुद्रातील जीव मारले जातात. सुज्ञ ग्राहक बना. गरज असेल त्याच वस्तू खरेदी करा. वाया जाणाऱ्या वस्तू जमा करून ठेवू नका. वापर आणि पुनर्वापर ही सवय लावून घ्या आणि इतरांना शिकवा.
पर्यावरणाच्या शाश्वत विकासासाठी आपण काय प्रयत्न करणार? आज पर्यावरण शिक्षणाची आवश्यकता का आणि कशासाठी आहे? लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.